रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सादर करत आहोत मराठी मंडळ केंट आणि रंगभूमी प्रस्तुत धमाल विनोदी नाटक वासूची सासू. लेखक श्री प्रदीप दळवे, दिग्दर्शिका सौ अपर्णा पंगारे. रसिको, नाटक सुरू करण्याच्या आधी दोन नम्र सूचना. पहिली म्हणजे कृपया नाटक चालू असताना आपल्या लाडक्या मोबाईलला कंप्लीट विश्रांती द्या आणि आमचं नाटक एन्जॉय करा. दुसरी, आणखी एक छोटासा इशारा. नाटकात धूम्रपान व मद्यपानाचा उल्लेख आहे, म्हणजेच सिगरेट अँड अल्कोहोल. तर काळजी करू नका. आम्ही रंगमंचावर धूर नाही तर फक्त हसू पसरवणार आहोत. आणि दारूचं काय, ती फक्त संवादात, कारण आपल्या सर्वांना माहीत आहे सिगरेट स्मोकिंग अँड अल्कोहोल कन्झम्पशन इज इंजुरियस टू हेल्थ. तर मंडळी, आता पाहूया श्री प्रदीप दळवी लिखित आणि सौ अपर्णा पंगारे दिग्दर्शित 2 अंकी विनोदी नाटक वासूची सासू.
हा डुक्कर बघ कसा गाढवासारखा झोपलाय. ए, वाशा उठ. सकाळ झाली रे, उठ उठ. ही महामाया याची परत चालू करायचं सगळं. कुठे बाबा उठ. पडायला वाशा उठे. वाशा रे, वाशा उठे. वाशा उठला का रे? वाजून गेले. अण्णा अहो किती वाजले बघा, उशीर होईल. 5 मिनिटं थांब रे. 5 मिनिटं. चला उठा, शिट्ट्या मारायच्या आधी, शिट्ट्या वागायच्या आधी उठा. हो अण्णा, 5 मिनिटं. कसं उठवायचं? अण्णा अण्णा उठा. बस लगे. महामाया याच्या प्रार्थनेला सुरुवात कर. चला चालू कर. चला म्हणा. अजाना मी तुझी लेकरे, अजाना मी तुझी लेकरे, तू तर आमचा पिता. अहो म्हणा. इथे दुसरी शिट्टी झाली सुद्धा. बाईसाहेब येतील आणि मला ठोकून काढतील. आणि आज मला घरी ये बरं का, व्यायाम जरा लवकर हवा. लवकर व्यायाम हवा म्हणजे नक्की काय करायचं रे वासू? म्हणजे की बसलेत ना ती लवकर उचलायची आणि व्यायाम एकत्रच संपवायचा. हे बाबा, मला हे असं काही जमणार नाही. हो, जमणार नाही काय? नाही ना. ते बाईसाहेबांनी तुम्हाला 6 महिन्यात धर्मेंद्रासारखं बनवायचं ठरवलं. 2 महिने झाले, अजून तुमच्या अंगावर 1 इंच वास राहिलेला नाही. उरलेल्या 4 महिन्यात कसल्या बनताय तुम्ही धर्मेंद्र? सिरियल काय? लगेच सकाळी सकाळी चालू. वाशा, अरे रेखा तू काय, तो वरून दारासिंग जरी आला ना तरी 6 महिन्यात काय 6 वर्षात मी काय धर्मे करू शकणार. अरे कसलं रे रोगाचं शेड्यूल. सकाळी तुझ्या बरोबर वेटलिफ्टिंग, दुपारी बॉक्सिंग, संध्याकाळी तो जुडो शिकवायला बकासूर येतो. बकासूर डोक्याला अक्षरशः शॉट आल्याने वाचून काय सांगितलं एक गप्प म्हणून सांगतो. मध्यंतरी ना ती मला एका पिक्चरला घेऊन गेली होती. भाई कोणला? जय संतोषी मा असणार ना. अरे त्या पिक्चर मध्ये की नाही धर्मेंद्र होता. रुपेरी पडद्यावर रोमॅन्टिक गाणं चालू होतं. नुसत्या चोळी पट्टीवर बाई नाचत होती रे. आता मला हे काही दिसत नव्हतं का सांग, पण मी घरी आल्यावर हिला म्हणलो का की तिच्यावरती नाचून दाखव म्हणून. काय रे त्या बाईची फिगर 36, 24, 36. आणि आमच्या हिची 30, 60 आणि 90. मी घरी आल्यावर तिला हे धाडस करायला लावलं नाही. माझ्या मनाचा मोठेपणा नाही काय वाचू. बाईकडे बघून तुम्हाला वेटलिफ्टिंगची सवय नाही. हे काय पटत नाही. वाशा कसं आहे माहितीये का, आपण वेटलिफ्ट नाही करायचं, आपण नुसतं लिफ्ट व्हायचं. ब्रह्मचर्य हेच खरे जीवन. मद्यपान माणसाला पशु बनवतं. मद्यपानाने संसार उद्ध्वस्त होता, लग्नही होतात. खरंच वाचू. काय म्हणाला? मद्यपान करू नये. मद्यपान करू नये. धूम्रपान म्हणजे रोगाला निमंत्रण. हिंसा करू नये. प्रत्येक प्राण्याला जीव असतो. त्या नवरा देखील आला ना रे वासू.
तुमच्या जनावरांवर प्रेम करावे हा? बाई झालं उठू हा. वासू, तू इथे राहायला आलास तेव्हा मी तुला काही अटी घातल्या होत्या, आठवतायत का त्या? आठवतंय सांग बरं. सांगणारा अरे पहिल्या शिट्टीला उठायचं, बिछाना नीट करायचा, चाकरीच्या घराकडून व्यवस्थित करायचं, तोंडातले 32 दात तिन्ही बाजूनी व्यवस्थित घासायची, दुसऱ्या शिट्टीला प्रार्थनेला सुरुवात करायची, तिसऱ्या शिट्टीला प्रार्थना संपवायची, चौथ्या शिट्टीला थांबा. मग आज प्रार्थना तिसऱ्या शिट्टीला का नाही संपली? प्रार्थनेला उशीर का झाला? बाई तुमची दुसरी शिट्टी आज जरा उशिरा झाली का बघा हा? काय हो, गेल्या 30 वर्षात शिट्टी लवकर किंवा उशिरा झाल्याचं तुम्हाला आठवतंय का? काय ना गेले 30 वर्ष रात्रंदिवस शिट्टी ऐकून माझं आयुष्य म्हणजे अखंड शिट्टी झालेलं आहे. किशोर, स्वयंपाक ना ह्यांच्याकरता वेगळा स्वयंपाक करायला जा. बरोबर. सकाळी पोळी आणि शेपूची भाजी, हा. संध्याकाळी शेपूची भाजी आणि पोळी. न उत्तर दिल्याबद्दल ह्यांना ही शिक्षा. हा. पण आई पोळ्याला तूप लावायचं की नाही? काय लाज वाटते तुला? बाबा विरुद्ध शिक्षा देऊन देतोय हा? तुम्ही थांबा हो, त्याला काही बोलू नका. वासू, हो. आता जनरल अटी काय आहेत ते सांग. हा. रात्री 9 वाजता झोपायचं, संध्याकाळी 7 नंतर घराबाहेर पडायचं नाही. बाहेरच्या या सगळ्या पाहुण्यांना भेटायची वेळ शनिवार व रविवार संध्याकाळी 4 ते 6च्या मध्येच. घरात दारू सिगरेट बंद. थोडक्यात महाराष्ट्रातील कुठल्याही तुरुंगातील शिस्त आणि वेळापत्रक हे या घरात पाळले गेलेच पाहिजे. अगदी बरोबर. पण वासू, आता शेवटची पण सर्वात महत्वाची अट काय ते सांग. अण्णांना ना 6 महिन्यात धर्मेंद्र सारखं बनवायचं हा? त्यांची मुळा 28 इंच असलेली छाती निदान 48 इंच बनवायची. पण बाई माझ्याकडे फक्त छातीची जबाबदारी हा? पण मी काय म्हणतो, आपण चर्चेत फारच वेळ घालवतो ना. एवढा तुमची 5वी शिट्टी होऊन जायला होती हा? त्यामुळे आपलं पुढचं शेड्यूल डिस्टर्ब होऊ नये ना, म्हणून आज आपण दाढी व्यायाम आणि अंघोळ ना चाट देऊन सरळ न्याहारीकडे जाऊ हा? नाही म्हणजे नाही. व्यायामाला चाट नाही, त्यापेक्षा आपण चहा आणि न्याहारीला चाट देऊ. पण व्यायाम हा झालाच पाहिजे. नको नको तसं नका करू, न्याहारीला चाट बीट नका देऊ. आम्ही व्यायाम करतो. आम्ही चला. धर्मेंद्र करायला घ्या अण्णा समजे घ्या. हा, आई गं, या. चला. काय बाकीची घ्या. दुसरा अण्णा. जय. चला. जय 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 धर्मेंद्र बाबा. हा. दुसरं लवकर. नाही रे बाबा, नाही रे बसले. वासू, वासू, अरे 2 महिने झाले अजून यांना एवढंसं पण उचलता येत नाहीये. तुला राहायचं नाही इकडे. अहो बाई नको नको, मी तुमच्या चरण करतो. बाई एवढा विशाल चरण आहे हो तुमचा. मग तू त्यांना व्यायाम करायला तयार कर. मला की नाही ते या धर्मेंद्र सारखे व्हायला हवे. आय्या किती गोड दिसतं. कोण? अण्णा. छी, अण्णा नाही. धर्मेंद्रच्या त्या विशाल बाहुपाशात हेमा मालिनी कशी एखाद्या नाजूक कळीसारखी दिसते. तू देखील दिसतेस ना देवीच्या परीसारखी. 30 वर्षापूर्वी मी देखील दिसत होते हो सुंदर त्या हेमा मालिनी सारखी. पण ह्या संसाराच्या व्यापात काही म्हणून शिल्लक राहिलं नाही. काही शिल्लक ठेवले? पण आता जरा मी थोडी बारीक झाले ना की मी देखील दिसेन हो सुंदर त्या ड्रीम गर्ल सारखी. पण
सध्या तरी मला हे धर्मेंद्रासारखे व्हायला हवे. मी ना एक काम करते, तुम्हाला ना चांगल्या घातलेलं दूध आणि बदामाचा शिरा करून खायला घालते. पण आई हा. जेवायला शेपूचीच भाजी आहे ना. त्यात काही बदल नाही. ती शिक्षा आहे आणि ती भोगलीच पाहिजे. जेवायला शेपूची भाजी कन्फर्म घे. आमच्याकडून कुठला शिकाय बापावर शिक्षा तर लिहून घेतोच आहे. शेपूची भाजी आणि पोळी खायला जातो, लाज नाही वाटत. अण्णा फुटलेलं नाही. मग? सगळी व्यवस्था केली. कसली? तुम्हाला दुसरं जेवण पसंत करतो. हवंय का नको आहे? दुसरं जेवण? व्यायामानंतर रमची पण सोय केली आहे. पाहिजे का नको आहे? रम! खोटं वाटत असेल तर तिकडे बाथरूम मध्ये जाऊन बघा, मी नीट लपून ठेवले. या, नंतर आधी व्यायाम मग रम्य. आणि नीट मोजून मापून घ्या. काढलं नको तुम्ही. चला येऊ. उचला. चांगला उचला. काय उगीच टाइमपास करताय? वजनाने खालीच आहे. अहो जरा जोर तरी लावा. अरे माझा जोर काय लावा? आमचं ना नेहमी असंच होतं बघ अशा. हल्लीच्या जगात सगळं कसं इन्स्टंट मिळायला लागलं. म्हणजे इन्स्टंट नूडल्स, इन्स्टंट सूप, इन्स्टंट चहा, इन्स्टंट कॉफी. तसं आहे ना इन्स्टंट धर्मेंद्र. म्हणजे 4 दिवसांनी. म्हणजे आज आहे 20 तारीख, तर बरोबर 24 तारखेला थांबा. काय तारीख म्हणा तुम्ही? 20 वार गुरुवार महिना ऑक्टोबर. अरे अरे मी कम्प्लीट विसरून गेलो. आज इकडे शीतल येणार आहे. शीतल भाषा ही म्हणजे काहीतरी सेन्सेशनल झणझणीत खबर दिसते मला. ये, इथे बस. ये. हा. इथं बस. थांब जरा, मला पोझिशन तुझी. मला सांग ही कोण शीतल? मला आठवत आहे का? हा? मागच्या महिन्यात आमच्या कंपनीची सेल्स कॉन्फरन्स होती. तिच्यासाठी मी मँचेस्टरला गेलेलो. आठवत आहे? असेल असेल. हा, तर पुढे. हा. हा. तिकडे ना आमच्या कंपनीने एक नवीन प्रकारची ब्रेसियर्स लॉन्च केली होती. नवीन प्रकारची म्हणजे खूप पुढे की मागे? कशा काय आले पाहिजे? हा. तो कसं रे हो? हा. नवीन प्रकारची म्हणजे चांगलं क्लोथिंग, लेटेस्ट डिझाईन अँड कम्फर्ट. फर्स्ट क्लास प्रोडक्ट. एक स्वप्न ना बायकांना ना एक नवीन प्रकारचा कॉन्फिडन्स येतो म्हणे. हा. तर कॉन्फरन्स संपली. मी असा सरळ बाहेर पडलो. समोर शिकलो मी. वा. मी म्हणलं मुलगी या प्रोडक्ट वापरत हा, बरोबर. मी सरळ जाऊन विचारलं. ती पण म्हणाले ट्राय करायला काहीच हरकत नाही. वा. मग मी तिला रेस्टॉरंट मध्ये घेऊन गेलो. प्रोडक्ट बद्दल पुढे सांगितलं बरं. नक्की का? काही सॅम्पलही दिले. अण्णा काय सांगू? 3-4 आठवडे झाले कोणी रोज फोन करून मला प्रोडक्ट बद्दल विचारलं नाही. म्हणजे भाषा अरे ह्या सगळ्या गाठीपैकी तुझं आणि तिचं प्रेम जमलं की नाही? वा, 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 छान छान छान. पण मला एक सांग, ही शीतल इथे काय येते? हो फायनल इन्स्पेक्शन साठी. हा, शाबास. ए वासू, ते शक्य नाही. अरे केवढा मोठा प्रॉब्लेम करून ठेवला. आज गुरुवार आणि पाहुण्यांना भेटायची वेळ फक्त शनिवार आणि रविवार 4 ते 6 हा नियम आहे ना. बरोबर. आज गुरुवार म्हणजे ती आई घरी असणार. आई एकतर तुला तरी आठवण देईल, नाहीतर त्या शीतलला तरी घराबाहेर काढायचं. शाबास. लाडक्या आहेस ना बाईचा? हा लाडक्या जरा पटव ना प्लीज. हा पटव? अरे जे अण्णांना 30 वर्षात जमलं नाही तर मी 3 मिनिटात कसं करू? शाबास. अहो अण्णा हसताय काय? अहो काय बोलतोय बघा. अरे डोंट वरी. तू एक काम करे, इथे खांदे त्याचे केपलेस मासे. हा, ये इथे. हा, वा. तर वासू, शीतल इथे येणार म्हणून तुला ऑफिस मध्ये काहीतरी दांडी मारायला हवंय का? बरोबर. हा. तर त्याच्यासाठी उपाय
उपाय उपाय उपाय म्हणजे उपाय म्हणजे उजवा पाय उजवा पाय काय दिसतंय का नुसतं आपला पाय भाषा आमच्या हिला की नाही पिक्चरची आवड आहे. हा तर तुम्ही एक काम करा तुम्ही हिला पिक्चरला पाठवा हा पण एक काम करा बाबा नो पिक्चर या धर्मेंद्र चालू हा पण अण्णा पिक्चर म्हणजे 3च तास हा पुढे काय अरे सगळ्या सोबत पाठव हा तू एक काम कर वाच किशा आजचा जाव वर्तमानपत्र घेऊन ये हा? आणि त्याच्यात असा एक पिक्चर शोधा की ज्याचा हिरो ओमपुरी आहे ओमपुरी खवल्या खवल्याचा अण्णा अहो पिक्चर या दरम्यान असते तर भाई पिक्चरला जाणारच नाही तो मला वाटलंच होतं ये इथे बस अजून एक उपाय सांग चेकलिस्ट पाय वाशा आमच्या हिला की नाही पहाटेच्या स्वप्नांमध्ये फार विश्वास आहे अजून हो अजून तर तिला म्हणावं तुला पहाटे एक स्वप्न पडलं हा. आणि स्वप्नात तुला चिकनापूरचे गोधळे महाराज दिसले चिकनापूरचे गोधळे महाराज गोधळे महाराज आणि गोधळे महाराजांनी तुला सांगितलं की अण्णा मी काळजी करू का मी धरतो तुम्ही उचलल्यानंतर असं ठेवा डोक्यात पाणी वगैरे जमलं तर बाई जमलं माझ्या धर्मेंद्राला जमलं या, खूप दमला असाल ना तुम्ही सॉरी अरे वाशा हा तुम्हाला ते काय सांगत होतास पुढे विसरूनच गेलो अहो बाई तुम्ही मला सांगायचं विसरूनच गेलो काय आज पहाटे ना माझ्या स्वप्नात तुमचे रापचिक नगरचे ब्लँकेट महाराज आले होते ब्लँकेट नाही गोधडी सॉरी चिकनापूरचे गोधडे महाराज आले होते स्वप्नात तर महाराजांनी मला सांगितलं की तुम्ही एका दिवसात 4 असे सलग 4 दिवस पिक्चर बघितले ना तर अण्णा 2 महिन्यात धर्मेंद्र सारखे होती अरे बाई असं म्हणाले महाराज हो मी तुमच्या वतीने होकार घेऊन आला तर बघा केवढा फरक पडलाय ते अरे हो रे. बघा बाई बघा आमच्या मेहनतीचा केवढा परिणाम हा आणि याच मेहनतीला दैवीय शक्तीची जोड मिळाली तर काय नाही होणार पण महाराजांनी ना एक अट घातली हा यापैकी कुठलाही पिक्चर हा धर्मेंद्रचा नसला पाहिजे सगळे पिक्चर ओमपुरीचे असले एकच नसताना वेगवेगळे असले ना तरी चालेल पण एक नसेल तर सगळे पिक्चर एकत्रच बघा मला ना या सगळ्यात तुमचा काहीतरी डाव वाटतोय किशोर त्या हिरेला पिक्चरला मी नाही येणार. अरे थांब. तू इकडेच थांब. बरं. यांच्यावर लक्ष ठेव हा. कोणी आलं गेलं ना तर नंतर मला येऊन सांग चालेल चालेल मी जरा तोपर्यंत आवरून येते जा जा आई थांब अगं ये इकडे केवढं मोठं गेलो असतंस. ये इकडे काय झालं बघा अण्णा बघा आई काय फ्रेश दिसते एकदम फ्रेश एकदम हेमा मालिनी तू एक काम कर हा गॉगल घाल. गॉगल कशाला आता घाल ना बाहेर खूप ऊन आहे घाल. हा ये आता अजून ये इकडे. काही काही नको ये एकदम आरामात. अरे वासू. ये, ये, ये.
किशा हा. एक काम हा. कर रमची बाटली घेऊन ये तर रंग हा. म्हणतोच लगेच थांबा. आहा. हो अण्णा हा? हो पण अजून एक प्रॉब्लेम शिल्लकच आहे. अरे आता कसला प्रॉब्लेम हो रजा. अरे हा शीतल इथे येणार म्हणून तुला रजा हवे नाही का अरे काहीतरी थांब मार हो अण्णा माझ्या ऑफिस मध्ये ऑलरेडी सगळ्या थापा मारून झाल्या. सुप्रभात सुप्रभात किशोर वंदा हे कोण होतं रे? हा विनम्र बंडू. विनम्र म्हणजे काय? म्हणजे बंडूला तू दारू पेरल्या असं बघितलं नाही असं वाटतं. बंड्या दारू पितो. अरे बंड्या दारू पितो म्हणजे दारू प्यायला असेल तरच तो नॉर्मल असतो त्याची दारू उतरली की त्याला चढते हा. मग त्याची वेगवेगळी रूप समोर येतात म्हणजे ध्येयवादी बंडू सत्यवादी बंडू क्रांतिकारी बंडू तसा हा आता विनम्र बंडू बघ वंदा किशोर वंदा काय महाविद्यालयात जायचं नाहीये का ए शाळेला बोर नको बोरा जा तिकडे जाऊन बस. असं बोलू नका बंद आपण जगात काय चाललंय हे जाणून घेण्यात उत्सुक असलेले असा अविचार करू नये हो. चला महाविद्यालयात चला अरे बंडू बंडू ये इथे जरा शांतपणे बस तरी हे कोण बोललो अरे मी अरे चल तात हं? का? पंत हे कर मी जरा जाताना वंदन करतो हा ये ये. अरे काय सांगतेस हे? अरे पाय पाय ही जोड माझी हा, ही जोड माझी ये बस हा. आपल्या चरण कमलाच्या दर्शनाने मी अगदी पुनीत झालो एक मिनिटावर पुनीत म्हणजे नक्की काय रे ते मला पण माहिती नाही पण तो एक पवित्र शब्द असा पवित्र शब्द हा. ठीक आहे या, बंडोबस्त या बसा बसायला हा, मी देते. घे रे इकडे जरा बसा बंडोबस्त शांत बसा थोडीशी घेणार का मद्यपान करणं हा? हे शरीराला अत्यंत अपायकारक आहे आपणही ते करू नका बरोबर बंडू काही होत नाही हा एक एक बोटाने काय होत ए तू वास घेऊ नको. शांत हो. थोडीशी घ्या काही होणार नाही सरस्वतीच्या मंदिरात मद्यपान करून जाणं हे त्या देवीचा अपमान आहे बरं, ठीक नको, आहे नको. ठीक आहे थांब होत त्याला थोडी नको मला नको नको मला हा. अरे थोडं पाणी तरी टाक. अरे त्याला पाण्याची अलर्जी आहे. नको मला नको अरे घे रे बंडू काही नाही होत आपल्या आज्ञेचं पालन करण्याकरता हा? मी आता एकच त्याला प्राशन करतो अजून कसं आहे आपल्या आज्ञेचं पूर्ण पालन करायला नको का बस, बस, बस. हळू, हळू. काय प्रॉब्लेम आहे चांगले तुम्ही मला एक सांगा हा तुम्ही असे मैदान बसण्यासाठी का बसलाय मैताला, मैताला. अरे मैताला. मैताला, मैताला, मैताला. मला काही चढली वगैरे नाही रे. या बंड्याने ना आता मला एक मस्त उपाय सांगितला. हा, वाशा, तुला ऑफिस मधला रजा खावे की नाही एक काम कर उठ लगेच तिकडे फोन बसला फोन ठेव बर आणि ऑफिस मध्ये फोन लागला की त्यांना सांग की तुझ्या घरी कोणतरी वेगळं असेल. अण्णा हा? या मरणा बिरणाच्या भानगडीत नको पडायला. अरे उगाच नंतर लफडी वाढतो. त्यापेक्षा मी सरळ ऑफिसला जातो. ऑफिसला होतो आणि मग ती शीतल इकडे आल्यावर आम्ही काय करायचं? शीतल म्हणजे बलव्यांची
बायको ती येणार आहे इकडे, म्हणून त्याला हवेला सांग आणि त्यासाठी त्याला एक चांगलं कारण हवं. बरं, ठीक आहे, ते जाऊ दे. तुझा आधी फोन कर. हा, फोन कर, नंबर फिरव. नंबर लागला की मला सांग, मी तुला प्रॉम्प्टिंग करतो. आणि असं सांग की तुझी सासू मेले म्हणून. हा, सासू मेले म्हणून सांग. सेफ. नाव डायरेक्ट सासू काय नाही. हा? मला इथे तिच्या घरचं नाही माहिती, म्हणून डायरेक्ट सासू नाही असं कसं सांगू? अरे काय रे, एक फोन करायचा ऑफिस मध्ये, एवढं जबरदस्त नक्कीच करतो. काय आगाऊ पार्टी. हॅलो, रेडीमेड गार्मेंट्स प्लीज होल्ड. अरे सर, डायरेक्ट तुम्हीच फोन घेतला का? वा वा वा, कसे आहात सर? हाऊ आर यू? गुड मॉर्निंग. येस सर, गुड मॉर्निंग. त्याच्या घरी कोणतरी मेलाय ना. मेरी मेरी विसरूनच गेली. मेरी मेरी. मी वाचू बोलतोय सर. मी नाही होऊ शकणार सर आज ऑफिसला. माझी एकुलती एक सासू वारली तर आज बाळाचं नाही कशाने वेळी. त्यांना म्हणावं, गरबा खेळताना पंडित शिर्डी आणि गेली. ती गर्भाशयाच्या भिंगामध्ये येतो मी सर. हा? मी सगळं अशी डोक्याला हात लावून बसलाय. काय प्रॉब्लेम नाही ना? तसं बोलण्यात आपण एकदम एक्सपर्ट. हो. सगळं सांगून टाकलं ठीक आहे? तर आता शीतल यायच्या आधी प्लीज आपण जरा इथलं सगळं आवरून घेऊया का? म्हणजे कसं ती आली ना की आम्हाला दोघांना असं गुरुगुरु गुरुगुरु बोलता येईल. ओके? आवरा, आवरा. नाव आम्हालाच कामाला लावा. काय वाटलं रे? ना, ना. मी काय म्हणतो, आपण त्यांना सांगितलं खरं हा? काय? पुढे काही प्रॉब्लेम नाही ना? अरे आता कसला प्रॉब्लेम? नाही, आपण त्यांना सांगितलं की माझी सासू मेली याचं. अरे तुझी सासू मेली ना, भूल जा. पुढे जर का काही झालं तर मी सांभाळून घे. आणि आता याच्या पुढे काही होणार नाही याची काळजी आपण आतापासूनच घ्यायची. झालं. शाबास. शीतल आली. अगं शीतल, काय बोलतेस ते करू तरी दे प्लीज. तो चेहऱ्यावरचा दुपट्टा काढतेस ना? हा? काय? मी मासा मासा. किती मीन आहेस तू. मी ने हो ग राणी, मी कबूल करतो, मी ने. पण काय झालं ते जरा नीट तरी सांगशील का? अगं शीतल, तुला किती वेळा सांगितलं असं कोड वर्ड्स मध्ये नको बोलत जाऊ. हा, काही कळत नाही. हा, तू एक काम कर, आधी बोल, हा, मग रड. हा, चालतंय? चालेल.
एवढी प्रेम एंट्री का बरं घेतलीस? तू मला फसवलंस म्हणून. हे भाषा ब्रेसियसची क्वालिटी खराब निघाली का? तू फसवलंस असं म्हणलं मी, कंपनीने नाही. अगं शीतल, हा आत्ता आपलं ठरलं नाही ते. तू आधी बोल मग रड. हा ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. सांगतेस का जरा? मी मगाशी स्टेशनवर आले ना, तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की एकदा चेक करून पाहावं की तू ऑफिस मध्ये आहेस की घरी. म्हणून मी तुझ्या ऑफिस मध्ये फोन केला. तर अगं शीतल, आपलं परत दोनदा ठरलं ना. तू आधी बोल मग रड. ठीक आहे, ठीक आहे. मला सांग बरं. तर कुठपर्यंत आल्या तुम्ही? स्टेशन पर्यंत. हा. मी मगाशी स्टेशनवर आले ना, तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की एकदा चेक करून पाहावं की तू ऑफिस मध्ये आहेस की घरी. म्हणून मी तुझ्या ऑफिस मध्ये फोन केला. तर त्यांनी मला सांगितलं की तू आज ऑफिसला आलेलाच नाहीये, कारण तुझी सासू अगं शीतल, माझी सासू मेली म्हणून तुला काय एवढं वाईट वाटतंय? तू काय एवढी रडतेयस? म्हणजे वासू तुला सासू होती ना. अगं अर्थातच, नाहीतर ती मरणार कशी? हा? शेवटचं खरं खरं सांग, मी तुझी कितवी बायको? अगं पहिली, ती सुद्धा होणारी. हा? हो ना. हो. मग सासू म्हणून आली. अगं सासू म्हणजे माझ्या बायकोची आई. आपण तिला हळूच समजू. नाही रे, तिला नाव सखीना. सखीना. अगं शीतल, अगं मी काय म्हणतो, अगं ती काय माझी सख्खी सासू नव्हती काही. म्हणजे माझ्या सख्ख्या सासऱ्यांची सख्खी बायको नव्हती काही. सख्ख्या बायकोची सख्खी आई पण नव्हती. चुलत चुलत चुलत. अगं शीतल, ती माझी चुलत सासू होती. म्हणजे वासू तुला चुलत सासू पण होती? हो, म्हणजे माझ्या चुलत भावाची सासू. हा. अरे अचरटा, तिला काय चुलत सासू म्हणतात का? काय म्हणतात हे आपलं? थांब शीतल थांब. मी तुझं कन्फ्युजन क्लिअर करतो. तू आज इथे येणार ना, म्हणून वासूला ऑफिस मध्ये मारायची होती दांडी. आणि दांडी मारण्यासाठी काहीतरी हवं होतं कारण. पण दांडी मारणं आवश्यक, हा. म्हणून कोणीतरी मेलं पाहिजे. शाबास. म्हणून मग अण्णांनी वासूला सांगितलं तुझी सासू मेली म्हणून सांग. मग मी ऑफिस मध्ये केला फोन. त्यांना सांगितलं मी काय येत नाही, माझी सासू मेली. आणि मग तू ऑफिस मध्ये फोन केल्यावर तुला पण त्यांनी तेच सांगितलं. हा सगळा लफडा आहे ना. ए अण्णामुळे झाला यार. हा. पण शीतल, मला खरं खरं सांग, भागलं की नाही? काय ग, मिटलं ना सगळं आता? हं? काही मिटलेलं नाहीये, हं? अजून लफडा काढणार आहे. अरे माझ्या आत्ता लक्षात आलं, तुझ्या ऑफिस मधली सगळी लोक इकडेच यायला निघाले. तुझ्या सासूच्या अंतयात्रेला. अण्णा अण्णा, अहो आता काय करायचं? हा? मी एक काम करतो, मी ऑफिस मध्ये फोन करतो, त्यांना सांगतो माझी सासू ऑटोमॅटिक जिवंत झाली. माझी उतरायला लागली आहे. ए, शीतल, तुझी आई कुठे आहे? तिला इकडे घेऊन ये बरं. माझी आई कशाला रे?
हा आपल्या वासूच्या पोटाचा प्रश्न आहे. रेडीमेड गार्मेंट सारखी भांडवलदार कंपनी जर वासूची भाकर हिरावून घेणार असेल तर ते मी कदापि सहन करणार नाही. क्रांतिकारी बंडू, अरे बाबा हा शांत हो. तुला ना मी दारू आणून देतो थोडीशी. अरे म्हणजे तिने मरावं असं माझं म्हणणं नाही, पण 4-5 तास मेल्यासारखं पडून राहायला काय हरकत आहे? अजिबात नाही. आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी 4-5 तास पडून राहायला तयार नसेल तर ती आई कसली? अशा आयांची होळी करायला पाहिजे. बंडू हे बाबा शांत हो. अरे मला शोषितांचे दुःख पावत नाही. म्हणूनच घसा ओला कर. काय प्रॉब्लेम आहे? तर काय बंड्या, आपल्याला ना कुठून तरी सासू मिळायला पाहिजे हा. किंवा 60-65 वर्षाची मेलेली बाई सुद्धा चालेल हा. किंवा 60-65 वर्षांची बाई हा. जी मेल्यासारखी पडून राहील. किंवा 60-65 वर्षाचा पुरुष जो बाईचे कपडे घालून मेल्यासारखा पडून आहे. सगळे दिसत असा पुरुष आता आपल्याला कुठे मिळणार बरं? अरे पण तुम्ही सगळे हे असं माझ्याकडे का बघताय? मी काय केलंय? 60-65 वर्षांचा पुरुष हा? बाईचे कपडे घालून वासूची सासू म्हणून. फक्त 4-5 तास. मेल्यासारखा पडून राहिलाच पाहिजे. अरे हा मी कशाला? कारण आयडिया तुमची होती म्हणून. आणि आमच्यापैकी कोणी 60-65 वर्षाचं नाहीये ना म्हणून. अरे अरे पण हे प्रकरण माझ्या अंगाशी येईल रे. काय? काही अंगाशी वगैरे येत नाही. तू काय वेगळं सांगितलंस? ऐका आमच्या ऑफिस मधली साधी भोळी माणसं हा? येतील, हा. बॉडी शेजारी 1-2 तास बसतील, बॉडी? निघून जातील. चला अण्णांना पटते पटते चला पटते. पण ती गेली नाही तर? अहो अण्णा तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही कटवू ना, तुम्ही काळजी करू नका. आणि कधी नाही तर अरे याचा शेवट स्मशानात होतो. अहो आम्ही ती वेळ येऊनच नाही देणार. अण्णा सासू ही मेलीच पाहिजे. आणि अण्णा वासूची सासू तुम्हीच झाला पाहिजे अण्णा. झाला पाहिजे. ए, मी नाही अजिबात ठरवलंय. गेली वाटतं सगळी. अरे बाबा मग तुम्ही असे मला काय घेताय? मी तुमच्या पाया पडतो. मी सासू होतो. शीतल, चल मला साडी नेसव. नेसवते. एवढे एक्साइट होऊ नका. चला. वाट लावली रे. सगळ्यांना तुम्ही वाट लावली पाहिजे. नाव म्हटला शीतल, चांगली चापून चोपून नेसोवर अण्णांना सांगितलं. काही काळजी करू नकोस. मी ते सगळं छान करते. तू आता इथलं बाकीचं सगळं बघ. चल. हे वाशा उलगडा. मी माझ्या विषय अजिबात भांडणार नाहीये. अण्णा, विषय Thank you.